जम्मू येथे देशसेवा बजावताना मंगळवेढ्याच्या जवानाला वीरमरण. वैभव अवताडे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत दुःखद आणि काळजाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. देशाच्या रक्षणासाठी जम्मू येथे कर्तव्य बजावत असताना गणेशवाडी गावचे सुपुत्र, भारतीय लष्कराच्या मराठा सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत जवान वैभव तात्यासाहेब अवताडे यांना वीरमरण आलंय. अवघ्या 31व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानाला आज त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आलाय. वैभव अवताडे यांच्या निधनाची अधिकृत माहिती कुटुंबियांना मिळताच संपूर्ण गणेशवाडी गावावर आणि मंगळवेढा तालुक्यावर शोककळा पसरली. त्यांच्या धाडसामुळे देशातील नागरिक सुरक्षितपणे जीवन जगतात. अशा जवानाच्या बलिदानाने आज संपूर्ण परिसर भावूक झालाय. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतून संघर्ष करत वैभव अवताडे यांनी सुमारे 11 वर्षांपूर्वी भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. देशसेवेचं स्वप्न त्यांनी मनाशी बाळगलं होतं आणि आपल्या कर्तव्याला त्यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिलं. सैन्यात दाखल झाल्यानंतर देशाच्या विविध भागात सेवा बजावत त्यांनी आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं. काही दिवसांपूर्वी सुट्टी संपवून वैभव पुन्हा आपल्या कर्तव्यावर जम्मू येथे रुजू झाले होते. मात्र नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. 13 ऑगस्टच्या रात्री सुमारे 11 वाजता वैभव यांनी पत्नी आणि आई-वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. नेहमीप्रमाणे त्यांनी कुटुंबियांची विचारपूस केली. घरातील मंडळींशी झालेला हा संवाद त्यांच्या आयुष्यातील शेवटचा संवाद ठरेल याची कल्पना त्यावेळी कोणालाच नव्हती. आणि त्यानंतर कुटुंबियावर आली ती काळीच पिळवटून टाकणारी बातमी. देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना वैभव अवताडे यांना वीरमरण आलंय. वैभव यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी दीपाली आणि 2 लहान मुले असा परिवार आहे. अवघ्या 6 वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना 3 वर्षांची मुलगी देवांशी आणि अवघ्या 1 वर्षांचा मुलगा देवांश आहे. आज या 2 चिमुकल्यांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र कायमचं हरपलंय. देशासाठी प्राण देणाऱ्या वैभव यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. एका बाजूला मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला काळजाचा तुकडा गमावल्याचं दुःख. अशी अवस्था आज अवताडे कुटुंबियांची झाली आहे. वीर जवान वैभव अवताडे यांचं पार्थिव विशेष विमानानं पुणे येथे आणण्यात आलं. त्यानंतर लष्करी वाहनातून त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी गणेशवाडी इथे आणण्यात आलं. पार्थिव गावात दाखल होताच वातावरण अक्षरशः स्तब्ध झालं. हजारो नागरिकांनी अंतिम दर्शनासाठी गर्दी केली. डोळ्यात अश्रू आणि ओठांवर भारतमातेचा जयघोष अशा भावनिक वातावरणात वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यात आला. भारत माता की जय, वीर जवान वैभव अवताडे अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यानंतर वीर जवान वैभव अवताडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी जवानांनी आपल्या सहकार्याला सन्मानपूर्वक अंतिम सलामी दिली. या अंत्यसंस्कारावेळी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके, अनिल सावंत, प्रणव पारिचारक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी वीर जवान वैभव अवताडे यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर सुपुत्राला सर्वांनी आदरांजली आणि श्रद्धांजली वाहिली. वैभव अवताडे यांचा प्रवास हा केवळ एक जवानाचा प्रवास नव्हता, तर संघर्षातून उभं राहून देशसेवेचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील तरुणाची प्रेरणादायी कहाणी होती. आज वैभव आपल्याला नाहीत, पण देशासाठी त्यांनी दिलेलं बलिदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आता समाजाची आणि शासनाचीही आहे. वीरपत्नी दीपाली अवताडे यांच्या 2 चिमुकल्या मुलांसह वृद्ध आई-वडिलांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभं राहणं हीच वीर जवानाला खरी श्रद्धांजली ठरेल. गणेशवाडीचा हा वीर सुपुत्र आज पंचमहाभूतात विलीन झालाय. मात्र त्यांचे शौर्य, त्याग आणि देशसेवेची भावना प्रत्येकाच्या हृदयात सदैव जिवंत राहील. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवान वैभव अवताडे यांना तेज महाराष्ट्र वार्ताकडून भावपूर्ण श्रद्धांजली. अमर जवान वैभव अवताडे यांना सलाम. तुमचा त्याग देश कधीही विसरणार नाही.
असेल या गावावरती आणि तालुक्यावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या दुःखातून सावरण्याची सद्बुद्धी ही पांडुरंग आणि संत दामाजी पंतांनी द्यावी अशी मी चरणी दामाजी पंतांच्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि वैभवना मी भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली माझ्या सर्व कुटुंबातून आणि या मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढ्याच्या ह्या दोन्ही तालुक्याच्या संपूर्ण जनतेकडून मी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. त्यांना खरं तर अतिशय दुःखद घटना आहे. मी त्यांना प्रथमतः आपल्या मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर तालुका तसंच माझ्या भालके कुटुंबाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली अर्पण करते. असं म्हटलं जातं की करून जावं असं काही दुनियेतूनही या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा येताना. त्यांचं हे जाणं या तरुण पिढीला खरं तर प्रेरणा घेण्यासारखं आहे की देशाप्रती आपलं कर्तव्य बजावत असताना आपलं म्हणजे देशाप्रती समर्पण आणि त्याग करणं ही त्यासाठी काळीच खूप मोठं असावं लागतं. आणि वैभवजींकडे ते होतं आणि आत्ताच्या तरुण पिढीने हीच त्यांच्याकडून घेण्यासारखी प्रेरणा आहे. आणि आजच्या ह्या तरुण पिढीने ही प्रेरणा त्यांच्याकडून घ्यावी आणि देशाप्रती समर्पणाचा भाव आताच्या प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये निर्माण